सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करूळ घाट हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे। मात्र या घाटातील दरडींच्या सततच्या कोसळण्यामुळे वाहतूक वारंवार ठप्प होते। त्यामुळे स्थानिक नागरिक, प्रवासी तसेच व्यापारी वर्ग त्रस्त झाले। नूतनीकरणानंतर दरडींचा धोका वाढलाय, त्यामुळे पूर्वीचा मार्ग बरा होता असं म्हणण्याची वेळ देखील आली आहे। असाच हल्ली 9 दिवस हा घाट दरड कोसळल्यामुळे बंद ठेवण्यात आला होता। त्यामुळे आजचा हा बोलण्याचा प्रपंच तो आज 13 सप्टेंबर पासून पुन्हा सुरू झालाय। त्यामुळे याच करूळ घाटांच्या दरडींच्या विघ्नाबाबत चर्चा करणार आहोत। सातत्यानं हा घाट प्रशासनाला बंद का ठेवावा लागतोय, त्यामागची नेमकी कारणं शोधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। माझ्यासोबत थेट करूळ घाटातून जोडले गेलेत आमचे वैभववाडी प्रतिनिधी श्रीधर साळुंखे। श्रीधरजी, आज हा घाट 9 दिवसांनंतर सुरू होतोय, काय अपडेट आहेत? नक्कीच आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना जोडणारे जे 6 घाटमार्ग आहेत त्यातला मुख्य घाटमार्ग म्हणजे हा करूळ घाटमार्ग आहे। सुमारे 9.6 किमीचा हा घाटमार्ग आहे आणि आपण पाहिलं तर गेल्या वर्षी 2024 जानेवारी महिन्यात हा घाटाच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली होती आणि जवळजवळ 13 महिने हा घाट वाहतुकीसाठी बंद होता। त्याच्यानंतर या घाटाचं जे आपण पाहिलं तर कॉन्क्रिटीकरणाचं काम होतं, निरुंदीकरणाचं काम होतं, ते पूर्णत्वास गेल्यानंतर फेब्रुवारीच्या 20 फेब्रुवारी 2025 साली हा घाट वाहतुकीसाठी सज्ज झाला। एकेरी वाहतूक सुरुवातीला सुरू झाली। त्यानंतर जर आपण पाहिलं तर 6 महिने उलटायच्या आतच आपण बघितलं तर अगदी गणेश उत्सवाची सांगता होत असताना त्या घाटाचा आपण जो मुख्य आपले वळण आहे गगनबावड्यापासून एक 3 किलोमीटर अंतरावरती यू आकाराच्या वळणाजवळ मोठी दरड कोसळली होती। त्यामुळे घाट हा वाहतुकीसाठी 9 दिवस जवळजवळ बंद होता। आणि पाहिलं तर आपण म्हणजे घाट 13 महिने बंद असून या घाटाचं काम झाल्याच्या नंतर पुन्हा आणि 9 दिवस हा घाट बंद राहिले आणि मोठी वाहतुकीची जी काही इथली अडचण आहे ती वाहतूकदारांना झाली होती। गणेश उत्सव करून चाकरमानी मंडळी असतील, त्याचबरोबर कोकणात येणारे पर्यटक असतील, त्यांना मोठा याचा फटका बसला। आपण जर पाहिलं तर गेली 13 महिने मागील वर्षी हा घाट बंद होता। त्यामुळे जर कोकणात येणारे जे पर्यटक आहेत ते बळ रोडावलं होतं। या भागातील व्यापारी असतील, वाहन चालक असतील, यांच्यावरती याचा परिणाम झाला होता। आणि घाट सुरळीत वाहतुकी सुरळीत झाल्याच्या नंतर या घाटाची जी वाहतूक आहे ती अगदी सुरक्षित आणि सुरळीत होईल अशी अपेक्षा होती। मात्र 6 महिने उलटायच्या आतच आपण जर पाहिलं तर घाटाचं जे चित्र आहे ते पुन्हा स्पष्ट झालं की घाटातल्या ज्या दरडी आहेत त्या धोकादायक दरडी आहेत। त्यामुळे घाट हा 9 दिवस बंद करण्यात आला होता। जवळजवळ 5 ते 6 ठिकाणी ज्या धोकादायक दरडी होत्या त्याच्या दरडीचा भाग होता तो पाडण्यात आलेला होता। त्यासाठी रत्नागिरीवरून एक खास पथक आणले होतं। हे पथक गेले 9 दिवस या घाटात काम करत होतं। इथे हा सर्व प्रकार झाल्याच्या नंतर तरी हा घाट वाहतुकीसाठी सुरक्षित आहे का, हे जर आपण जर सर्वसामान्यांना जर प्रश्न विचारला तर सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया अशा येतात की जो पूर्वीचा घाट होता, तो नूतनीकरणापूर्वीचा जो घाट होता तो घाट बरा म्हणायची वेळ आहे अशी प्रतिक्रिया ह्या सर्वसामान्य नागरिक असतील किंवा वाहन चालकांमधून दिली येत आहे। नक्कीच यावर आपण बोलणारच आहोत। आणि तुम्ही आता जी सांगितली ती आताची परिस्थिती झाली। मात्र या अगोदर हा घाट जेव्हा तब्बल 13 महिन्यांनी म्हणजे 1 वर्ष आणि पूर्ण अधिक 1 महिना हा घाट बंद होता, रुंदीकरण आणि नूतनीकरण अशासाठी हा घाट जेव्हा बंद करण्यात आला होता तेव्हा कितीतरी कोटी यासाठी खर्च घातले होते। असं असताना सुद्धा आता पुन्हा जेव्हा हा घाट 9 दिवसांसाठी बंद होता तेव्हा 5 ते 6 ठिकाणी धोकादायक ज्या दरडी आहेत त्या इथे उद्भवल्या होत्या। मात्र असं नेमकं या समस्या वारंवार का उद्भवत असाव्यात आणि त्यावेळीची सुरुवातीची परिस्थिती नेमकी काय झाली होती? आपण जर बघितलं तर घाटमार्गाचं जे काम
काम आहे ते जानेवारी 2024 मध्ये सुरू झालं. त्याकरिता आपण 13 महिने म्हटल्याप्रमाणे की घाटा वाहतुकीसाठी बंद होता आणि जो जुना रस्ता होता या घाटमार्गाचा म्हणजे कॉन्क्रिटीकरण होण्यापूर्वी जर आपण पाहिलं तर 5 मीटर हा रस्ता होता आणि घाटात पूर्णतः डांबरीकरण होतं आणि जर आपण बघितलं तर घाटातले जे डोंगर होते ते स्थिरावलेले होते. मात्र हे नूतनीकरणाच्या कामानिमित्त जे बरेचसे डोंगर आहेत ते कापण्याचे किंवा तोडण्याचे जे प्रकार झालेले आहेत ते मोठ्या प्रमाणावरती घाटात झाले. अनावश्यकपणे ते ज्या डोंगर आहेत ते तोडलेले आहेत आणि त्या डोंगराचा जे दरडीसाठी धोकादायक भाग आहे तो वारंवार कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. आणि आपण जर पाहिलं तर अगदी गणेश चतुर्थीच्या सांगतेच्याच वेळी तो प्रकार आपण पाहिलेला की मोठमोठे दगड आहेत ते पण कोसळले. त्याच्यानंतर जे सर्वेक्षण करण्यात आलं होतं रत्नागिरी येथील टीम कडून त्यावेळी त्या टीमने देखील जे घाटाचे अन्य 5 ठिकाणं होती की धोकादायक सर्वेक्षणातला जो आहे तो त्यांचा निष्कर्ष होता आणि जी धोकादायक दरडी आहेत त्या दरडी पाडण्याचा त्यांनी अहवाल आहे तो संबंधित विभागाकडे दिला होता. त्याच्या त्या अहवालानंतर गेले 9 दिवस ते त्या दरडी पाडण्याचं काम करण्यात आलं होतं. मात्र जर आपण पाहिलं तर ते जे 9 दिवसाचं जे काम आहे त्या ज्या दरडी पाडण्यात आल्या जो आपण बघितलं तर डोंगराचा सैल भाग झाला होता. म्हणजे सैल भाग हा का झाला होता तर गेले वर्षभर त्या ठेकेदारांनी ज्या संबंधित विभागाने या घाटात काम केलं होतं ते काम करत असताना जे डोंगर पोखरले होते जे डोंगर कापले होते त्याचा बराचसा भाग हा डोंगराचा भाग हा सैल झाला होता आणि त्याचे परिणाम हे आता जाणवू लागले. 6 महिन्यानंतर घाटात आपण पाहिलं तर आता फेब्रुवारी महिन्यात हा घाट वाहतुकीसाठी सुरू झाला. मात्र जर बघितलं तर 6 महिन्याच्या कालावधीत आपण पाहिलं तर बऱ्याच वेळा ह्या घाटात दरडी कोसळण्याचे प्रकार झाले. अगदी आपण मे महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे ज्यावेळी सुरू झाला त्यापासून जरी आता दरडींचं पडण्याचं प्रमाण बघितलं तर जवळजवळ 10 ते 12 वेळा दरडी या कोसळल्यात आणि छोट्या मोठ्या दरडी कोसळून वाहतुकी विस्कळीत झाली. त्यामुळे आपण जर संपूर्ण जर विचार केला किंवा अभ्यास केला तर असं दिसून येतं की घाटाच्या नूतनीकरणानंतर घाट वाहतुकीसाठी नक्की सेफ झालाय का तर त्याचं उत्तर हे या सगळ्या परिस्थितीवरून तर असं येईल की घाट वाहतुकीसाठी सेफ नाही. जर इथे परिस्थिती बघितली तर वारंवार ह्या दरडी कोसळण्याचं प्रमाण हे वाढतच आहे. तुम्ही याबाबत तुम्ही या मगाशी म्हटल्याप्रमाणे या घाटाचे जे काम करण्यासाठी जवळजवळ 9.6 किलोमीटरचा हा घाटमार्ग आहे. बरोबर. घाटमार्गातले संरक्षण भिंती असतील त्याचबरोबर रस्ते गटार या कामासाठी जवळजवळ 75 कोटी रुपये हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने खर्च घातलेले आहेत आणि हे एवढे खर्च होऊन देखील घाट वाहतुकीसाठी किती सेफ आहे याच्यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे. सर तुम्ही याबाबत दैनिक कोकण 7 मध्ये अभ्यासपूर्ण रिपोर्ट केला होता या सगळ्याबाबत म्हणजे डोंगर कापणीमुळे दरडींना धोका निर्माण झाला आहे हे सुद्धा तुम्ही म्हटलं होतं. पण प्रश्न असा पडतोय जेव्हा 13 महिन्यानंतर नूतनीकरण झालं कॉन्क्रिटीकरण झालं तेव्हा हा घाट जेव्हा सुरू केला होता त्यावेळी या सगळ्या बाबी प्रशासनाच्या लक्षात आल्या नाहीत का? त्यावेळी हे अहवाल काढण्यात आले नाहीत का? आणि असं असताना सुद्धा हा जो घाट आहे तो वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता. मात्र 9 दिवसांमध्ये हे अहवाल समोर येतात की 5 ते 6 ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे किंवा धोकादायक दरडी आहे. नेमकी ही चूक कोणाची आहे आणि प्रशासनानं याची दखल घेतली नाही का त्यावेळी? नक्कीच तुझा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण प्रशासनाने याची दखल घेतली नाही का तर उत्तर बरोबर नाहीच आहे. तर आपण पाहिलं तर जी आता जी परिस्थिती आहे ती जर पाहिली तर वराती मागून घोडे नाचवणे म्हणतात तो हा प्रकार हा घाटात झालेला आहे. तर आता जे सर्वेक्षण झालं ते सर्वेक्षण जर घाट सुरू होण्यापूर्वी जर झालं असतं की बाबा या घाटांमध्ये कोणत्या दरडी धोकादायक काय कारण जो काम करते वेळी जो भाग केला होता किंवा ढेल्या पडल्या होत्या ज्या दरडी किंवा जे डोंगर त्याचं जे आपण पाहिलं तर तो भाग पडण्याची शक्यता नक्कीच होती. हे सर्वसामान्य म्हणजे इथला आपल्याला नागरिक देखील सांगू शकतो. ते ह्या डिपार्टमेंटला किंवा ह्या प्रशासनाला काय समजले नाही हा अगदी महत्वाचा प्रश्न आहे. जर आता प्रशासन याचं सर्वेक्षण करत असेल एक दरड कोसळल्यानंतर तीच जर काळजी तोच जर विचार प्रशासनाने जर पूर्वी केला असता तर आता जी 9 दिवस घाट थांबवण्याची जी वेळ आली तीच ही वेळ आली नसती आणि जो 13 महिने यापूर्वी जो घाट बंद होता त्याच कालावधीत ह्या उपाययोजना वेळेत पूर्ण होऊन किंवा त्यावरती योग्य ती कारवाई झाली असती तर ही वेळ कदाचित आली नसती. बरोबर. आता ज्या 5 ते 6 ठिकाणी ज्या दरडी मिळालेल्या आहेत किंवा धोका निर्माण झालेला आहे त्याची परिस्थिती नेमकी काय आहे आणि त्याबाबत प्रशासनानं किंवा संबंधित विभागानं काय उपाययोजना केलेल्या आहेत? कारण आता आपण बघतोय मगासपासून कितीतरी गाड्या इथून ये जा करताय. जर आपण पाहिलं तर मागील 4 सप्टेंबरला हा घाटात दरड कोसळली होती. त्याच्यानंतर रत्नागिरी येथील तज्ञ टीम आहे त्यांनी येऊन या घाटात सर्वेक्षण केलं
त्या ज्या कोसळलेल्या दरडीसहित अन्य 5 ठिकाणी देखील धोकादायक दरडी आहेत त्या केव्हाही कोसळू शकतात असा अहवाल त्या टीमने दिला होता. त्यानंतर परशुराम घाट येथील जे 15 ते 20 जणांचे मजुरांचं पथक आहे ते या घाटमार्गात आलं आणि त्या पथकाकडून घाटातले जे दरडी जे धोकादायक दरडी होते त्यांचा काही जो भाग आहे तो म्हणजे माणसांकडली यापूर्वी जर आपण पाहिलं तर दरडी ज्या होत्या धोकादायक दरडी होत्या त्या मशिनरीद्वारे कोसळण्याचा किंवा पाडण्याचा प्रकार आपण घाटात पाहिला होता. मात्र प्रथमच घाटाच्या इतिहासात जर आपण पाहिलं तर की प्रथमच म्हणजे मानवी मजुरांकडून त्या दरडी पाडण्याचं काम करण्यात आलं. मात्र ते जे काम आहे ते जर आपण पाहिलं तर ते काम झाल्याच्या नंतर देखील घाट सेफ आहे का तर त्याचं उत्तर हे नाहीच आहे. कारण अनेक दरडी ज्या आहेत त्या घाटात सद्यस्थिती धोकादायकच आहेत आणि त्याचा धोका हा कायम या घाटात असणार आहे. पण आता जो हा घाट सुरू झालेला आहे संबंधित विभागाचा अप्रूव्ह आल्यानंतर जेव्हा हा घाट सुरू होतो मात्र तुम्ही असं म्हणताय की अद्यापही हा घाट असुरक्षित वाटतोय तर मग आता इथून वाहतूक सुरू करणं हे कितपत योग्य ठरणार आहे? तसं पाहिलं तर घाटात दरडीचा धोका हा कायमच असतो. कारण पाऊस ज्यावेळी मोठ्या प्रमाणात घाट क्षेत्रात पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असतो तर परतीच्या पावसाचे आहेत आणि परतीच्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणावर या घाटात दरडी कोसळण्याचं प्रमाण हे अधिक असतं आणि त्या दृष्टीने प्रशासनाने आता आपण पाहिलं तर मागील 9 दिवसात ज्या धोकादायक दरडी आहेत त्या दरडी म्हणजे हटवल्यात किंवा पाडल्या आहेत. भविष्यात हाचा पूर्णतः जो धोका आहे तो इतका धोका नष्ट झाला आहे असं म्हणता येणार नाही. ज्यावेळी पाऊस अतिवृष्टी होईल किंवा ज्यावेळी पावसाचं प्रमाण असणार त्यावेळी ह्या दरडी कोसळण्यास हे मात्र नक्की असणार आहे. बरोबर सर, तुम्ही फार सुरुवातीला असा उल्लेख केला होता की अनेक सामान्यांच्या अशा प्रतिक्रिया आहे की पूर्वीपेक्षा जो घाट आहे तो आता असुरक्षित वाटतोय. त्याचे नेमकं कारण काय आहे त्याबाबत आपण काय नेमकं सांगाल? नक्कीच जुईली, आपण आता या संदर्भात आपण इथल्या जे ह्या घाटात गेली अनेक वर्ष सह्याद्री जीवरक्षक दलच्या माध्यमातून काम करतात. म्हणजे कुठलाही अपघात असो किंवा कुठलीही घटना असो प्रशासनाच्या अगोदर पोहोचणारी टीम म्हणजे करूळ येथील सह्याद्री जीवरक्षक टीम आहे. या सह्याद्री जीवरक्षक टीमच्या ज्या पथकातले जे अध्यक्ष आपल्यासोबत हेमंत पाटील आहेत त्याचबरोबर राजाजी आहेत आणि इतर जी मेंबर आहेत जे दिवस रात्र कधीही घाटाचा वैभववाडी तालुक्यात कुठलीही घटना अपुऱ्या घटना घडो आपत्तीजनक घटना घडो त्या घटनेची माहिती मिळतात हे दल त्या ठिकाणी मदत कार्यासाठी पोहोचतोय आणि या दलाचे जे प्रमुख आहेत ते आपल्यासोबत आहेत. त्यांना नेमकं काय वाटतंय त्यांच्या प्रतिक्रिया आपण थेट जाणून घेऊया म्हणजे आपल्या दर्शकांना आणि इथल्या या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना याबाबत स्पष्ट समजेल की नेमकं या घाटाबद्दल त्यांचं मत काय. कारण आपण सगळ्यांपेक्षा जास्त त्यांचा अभ्यास आहे कारण या दऱ्याखोऱ्यात ही वावरणारी मंडळी आहे सर्व आणि ही गेली अनेक वर्ष वावरते आणि त्यांचा अभ्यास आणि त्यांचं मत काय आहे ते आपण जाणून घेऊया. हे म्हणजे तुम्ही आपण कित्येक वर्ष या घाटात आपण तुम्ही काम करताय, मदत कार्य करताय. आता आपण पाहिलं तर वर्षभरानंतर फेब्रुवारी महिन्याचा आपला हा घाट सुरू झालाय आणि अगदी 6 महिन्याचा हा घाट पुन्हा परत 9 दिवस बंद झाला. याबाबत आपलं मत काय आणि आपल्याला काय वाटतंय की हा घाट खरोखर सुरक्षित झालाय का वाहतुकीसाठी आणि इथल्या वाहन चालकांसाठी? नक्कीच या ठिकाणी मी सांगू शकेन की मी ह्या करूळ गावचाच रहिवासी आहे व या करूळ गावातील हा आमचा जो घाट आहे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन दृष्ट्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे प्रवेशद्वार आहे त्याचा घाट आहे आणि कोल्हापूर सिंधुदुर्ग याचा हा दुवा आहे. आणि मी खरोखरच म्हणेन हा आमचा जो पूर्वीचा घाट होता पर्यटन दृष्ट्या अतिशय सुंदर आणि चांगला होता असं मी म्हणेन. फक्त डांगरी रस्ते त्याच्यामुळे असणारे खडतर थोडे प्रवास परंतु चांगला होता कारण रुंदीकरणाच्या नावाखाली या ठिकाणी आमच्या घाटाचं जे काय विद्रुपीकरण केलंय मला असं वाटतं खरोखर नजर न लागावी असाच आमच्या घाटाची परिस्थिती आज करून ठेवली आहे. ती म्हणजे आरबी बेल्ला ह्या घाटाचे कॉन्ट्रॅक्टर अधिक प्रशासन का म्हणेन कारण आमच्या ज्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अशा आहेत की खरोखर ज्याला जबाबदार व्यक्ती आपण जो नेमलेला असू शासनाने तो म्हणजे इथले NH-66 जे मार्ग आहे विजयदुर्ग कोल्हापूर मार्ग या मार्गावरती जे प्रशासन नेमलेलं आहे त्या प्रशासनाचं काम होतं की आपण हा जो प्रकल्प आपण राबवतोय त्याच्यावरती जो अभ्यास करणं गरजेचा होता. ज्या टीम लागतील मग अगदी भौगोलिक असेल किंवा अन्य सगळ्या गोष्टींवरती लागणाऱ्या त्याचा अभ्यास होणं गरजेचं होता. या ठिकाणी जो घाटमाथ्यावरती असणारा पाऊस
वातावरण, इथलं भौगोलिक स्थिती ही जाणून घेणे व ह्या ठिकाणी असणारं म्हणजे दरडी का कोसळते, कशामुळे कोसळते, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं होतं आणि ते न करता या घाटाचा विकास करण्यासाठी घेतला. परंतु मी म्हणेन की खरोखरच ते निष्फळ म्हणजे अगदी ते लोक त्याच्यातून बाहेर पडलेले नाहीये. त्याचं कारण असं की त्याने अभ्यास केला असता तर ही वेळ आमच्यावर आली नसती, इथल्या जनतेवर आली नसती. कारण इथला जो व्यापारी वर्ग आहे, जो सिंधुदुर्ग कोल्हापूरशी जोडलेला व्यापारी वर्ग आहे, अनेक म्हणजे भाजीपाला असेल, कडधान्य असेल किंवा या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला वाहतूक करावी लागते. अगदी हॉस्पिटल्स असतील किंवा सगळ्या गोष्टीसाठी, रुग्णांसाठी आम्हाला ताबडतोब इकडून तिकडे जाण्याचं असेल, 13 ते 14 महिने घाट बंद राहणे म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मला वाटतं महाराष्ट्रातली पहिली घटना असेल की ज्या घटनेमुळे आम्हाला नाहक त्रास आमच्या ग्रामस्थांना असेल किंवा आमच्या जिल्ह्यातील लोकांना असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील वाहनधारकांना असेल मोठ्या प्रमाणात सर झालेला आहे. आणि येणाऱ्या काळात तरी हा थांबेल का, तर मला वाटतं थांबणार नाही. याचं कारण असं की कारण नसताना काही ठिकाणी दरडी त्या लोकांनी म्हणजे कुठल्याही प्रकारचं रुंदीकरण घाटात झालेलं नाहीये. हा आम्हाला एक फक्त भाग झालाय, कोणत्याही प्रकारचं रुंदीकरण झालं नाही. आम्ही ते काम करतो, आम्ही इथले ग्रामस्थ आहोत, आम्हाला इथल्या सगळ्या गोष्टीची जाण आहे. आम्ही आहोत किंवा आम्ही आमच्या गावातले लोक, आम्ही प्रतिनिधी आहोत, सगळ्या लोकांना इथली जाण आहे. तुम्हाला सांगतो, कुठल्याही प्रकारचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं संपूर्ण रस्ता बांधकाम या ठिकाणी झालेलं आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार प्रशासनच आहे असं मी स्वतः म्हणेन. याचं कारण असं, आम्ही वेळोवेळी त्या अधिकाऱ्यांना तोंडी ज्या वेळेला इथे त्यांचं येणं झालं, ज्या वेळेला आमचं फोनवरती बोलणं झालं, त्यावेळेच्या वेळेला मी स्वतः त्या डिपार्टमेंटचे जे प्रमुख हेड होते त्यांच्याशी चर्चा केलेली आहे की सर या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचं काम चालू आहे, आपण वेळोवेळी या ठिकाणी आमची किंवा आम्हाला सर्वांना आपण एकत्र जाऊन त्या ठिकाणी त्याच्याशी कॉन्ट्रॅक्टरशी चर्चा करू व त्याच्यानंतर या कामात थोडा हलका बदल होणं गरजेचं आहे. कारण जुन्या बांधकामावरती त्या लोकांनी संरक्षण कटोडे घालणे हे एक आमच्यासाठी धोकादायकच म्हणावं लागेल. कारण यापूर्वी ते दगडी जरी कटोडे असले तरी ते कटोडे वाहनधारकांसाठी बरेच आशादायी होते की आपल्या गाड्या किंवा असं काही झालं तर ते संरक्षण करतील. पण आताचे जर कटोडे बघितले तर माझ्या मते लाट मारली तर कटोडा खाली जाईल अशा पद्धतीची स्थिती आहे, घाटाची स्थिती आहे. घाटाचा जर दर्जा बघाल तर ठिकठिकाणी रस्त्याला तडे गेलेत. जर तुम्ही तडे पाहाल तर आत्ताच मे महिन्यात जर हा रस्ता पूर्ण झाला असेल तर 5 ते 6 महिन्यामध्ये रस्त्याला एवढे मोठे तडे. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची गटर आहे, त्या गटरला साईडने जे कटोडे असतात ते कटोडे वाहनधारकांनीच आत्ताच जाताना म्हणजे 1-2 महिन्याच्या कालावधीत कटोडे तोडलेत. अशा आणि अन्य अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती संरक्षणाच्या बाबतीतला पूर्णतः सुशेघात आहे असं माझं म्हणणं आहे. याचं कारण का, घाट सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात दरड एवढी आहे की येताना भीती वाटते नक्की दगड आपल्या अंगावर येतोय की काय, नक्की दगड पुढच्या बाजूला कोसळेल की पाठीमागे कोसळेल. फॅमिली आमच्या प्रत्येकाच्या ज्या प्रत्येक म्हणजे फॅमिली असतात किंवा मित्रमंडळी असतात इथून प्रवास करत असतात, अशी भीती वाटते की घाटात प्रवास करताना आम्ही पहिल्यांदा घरी फोन करतो की आम्ही घाटात आलोय, आम्ही घरी येतोय, नक्की घरी जाऊ का ही आम्हाला भीती वाटते की जाऊ का, जायला होईल का. पण एवढं कशासाठी, जर विकास झालाय खरोखर या ठिकाणी विकास होत असेल तर आम्हाला भीती का, अशी जाणव का भीती वाटते की याचं कारण एकच, फक्त आणि फक्त प्रशासन आणि ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे आमच्यावर ओढवलेले संकट आहे. आणि येणाऱ्या काळात माझे जे पालकमंत्री आहेत माननीय नितेशजी राणे साहेब यांनी या गोष्टीमध्ये लक्ष टाकून या ठिकाणी घाटामध्ये वारंवार भेटी देऊन ज्या ठिकाणी गरजेचं आहे त्या ठिकाणी लक्ष टाकून या प्रशासनाने सूचना द्याव्यात आणि त्या माध्यमातून प्रशासनाने काम करावे अशी मी सर्वांना विनंती करतो. ही विनंतीच आहे. येणाऱ्या काळात जर खरोखरच माझं असं मत आहे, जर येणाऱ्या काळात जर अशा कुठल्या संरक्षणाच्या बाबतीत घटना घडल्या ना तर माझं मत आहे मनुष्यवधाचा गुन्हा या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दाखल व्हावेत अशी माझी विनंती आहे. म्हणजे आपण मगाशी बोलता एक म्हटलं की अनावश्यक दरडी देखील इकडे म्हणजे डोंगर कोसळले, अशी किती ठिकाणं आहेत आणि त्याचा धोका काय असणार? कमीत कमी 20 ते 22 ठिकाणी अशा ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी काही गरज नसताना कुठल्याही प्रकारचं रुंदीकरण नाहीये. आणि रुंदीकरण नसताना जसं उदाहरणार्थ आपल्या पाठीमागे बघाल इथे कोणत्याही प्रकारचं रस्त्याचं रुंदीकरण झालेलं नाहीये आणि रुंदीकरण नसताना सुद्धा त्या ठिकाणावरून माती किंवा दगड खोदकाम झालेलं आहे. त्यामुळे वरून येणारा जो भाग आहे तो तसाच खाली कोसळत आहे आणि त्याचा परिणाम हा वाहनांवरती होतोय, रस्त्यावरती होतोय, त्याच्या वाहतुकीवरती होतोय. हे योग्य नाही. कारण जर तुम्हाला त्याचा अभ्यास नव्हता तर ते काढणं गरजेचं नव्हतं, कारण त्याचे रुंदीकरणच नाहीये तिथे. अशा अनेक ठिकाणी आहेत. आपण पाहिलं तर ह्या प्रतिक्रिया होत्या ह्यातल्या गेली अनेक वर्ष या घाटात अनेकांचे जीव वाचवण्याचं काम करणाऱ्या पथकाचं होतं. आपल्यासोबत इथे ह्या गावचे करूळचे नागरिक आहेत, ते युवा तरुण आहे.
त्याचं म्हणणं काय आहे या घाटाबाबत ते देखील आपण जाणून घेणार आहोत. रुपेशजी, तुम्ही या घाटातून नेहमी प्रवास करत असता. नेमकी या घाटाबाबत आपल्याला काय जाणीव होते? काय घाट खरोखर बदललाय? घाट खरोखर सेफ झालाय? काय सांगाल? सर्वप्रथम सर्व कोकणवासियांना जय महाराष्ट्र. सगळ्यात पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की हा जो घाटमार्ग आहे आणि या घाटाचं जे काम चालू केलेलं आहे ते पूर्णपणे असुरक्षित आहे. आणि हे का असुरक्षित आहे? कारण की याचा भौगोलिक अभ्यास न करता, इथल्या निसर्गाच्या आव्हानांचा अभ्यास न करता हे उचललेलं पाऊल होतं. याने हा फक्त घाट कापायचा आणि कॉन्क्रीट ओतवायचं हा एक कलमी कार्यक्रम हातात घेतला होता. मी याबद्दल आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वप्रथम मी साळुंखे साहेबांचं खरं तर इथं मी कौतुक करेन की सगळेजण आशाळभूत झालेले होते यावर्षी घाटासंबंधित माहिती देण्याकरता. असं म्हणत नाही की वृत्तांकनच करायला पाहिजे, परंतु पूर्ण माहिती जी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे, ती पोहोचवण्यासाठी असमर्थ होते. साळुंखे साहेबांनी इथे येऊन ग्राउंड रिपोर्ट दिला. त्या रिपोर्टच्या माध्यमातून आपल्याला असं कळालं अचानक की ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये हा घाट 8 ते 9 दिवस बंद राहणार आहे. याच्या आधीचे 13 महिने काय केलं हा प्रश्न तर सर्वांच्या समोर उपस्थित होतोच, बरोबर की नाही? तर या 13 महिन्यात जर फलित जे काय ते या 9 दिवसात कळालेलं आहे आपल्याला. मी बाकी आणखीन एवढंच सांगेन की तुम्ही जर या रस्त्यावर बघितलात, या रस्त्याचा जर तुम्ही आढावा घेतलात तर कोणी असतील, वरचे अधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, संबंधित कंत्राटदार असेल आणि येथील नागरिक असतील, तर ह्या पूर्ण रस्त्यामध्ये हा 9.6 किलोमीटरचा घाट आणि आपला वैभवडीपर्यंत करूळ ते वैभवडी या इथला जो रस्ता आहे त्या रस्त्याचं अक्षरशः पूर्णपणे विद्रुपीकरण केलेलं आहे. या घाटाच्या जे काही सौंदर्य आहे या सौंदर्याला पूर्णपणे ना त्यांनी काळोख फासलेला आहे. खरं म्हणजे एक प्रकारचा किळसवाना प्रकार इथं दिसतोय आपल्याला. तुम्ही बघा इथं, तुम्ही जर कोणाला भेटीगाठी जायची असेल तर निदान तुम्ही स्वतः येऊन इथं रिपोर्टिंग करा या घाटाच्या रस्त्यातलं. आणि हा कार्यक्रम मी तुम्हाला सांगितलं की हा कार्यक्रम नुसार कार्यक्रम केलाय त्यांनी. हा कार्यक्रम एक कलमी कार्यक्रम त्यांनी हातात घेतला की चला हे करून जायचं आणि मोकळं व्हायचं आपल्याला. आता जेव्हा हा घाट पडतोय, जेवढा हा पावसात घाट पडणार आणि पावसानंतर जेव्हा पुन्हा ऊन येतं, त्या उन्हामध्ये जेव्हा त्या दगडी तापतात आणि एकमेकांना सोडून देतात, ते याच्यापेक्षा वाईट असणार आहे. मग त्यावेळेस याची संबंधित गोष्टी जबाबदारी कोण घेणार हा एक मोठा प्रश्न आहे. बाकी आणि मी पुन्हा एकदा सांगतो की हे जे रिपोर्टिंग इथं करतायत साळुंखे साहेब, त्यांचं खरंच कौतुक. जीवरक्षक सह्याद्री त्यांचे अध्यक्ष यांच्यासोबत इथं मी आलोय आणि इथं आपण जे बघतोय, कारण ही लोक इथं कायम काम करत असतात. प्रत्येक वेळेस घाटामध्ये कोणत्या प्रकारचा अपघात होऊ देत, कोणत्या प्रकारची अप्रिय घटना घडू देत, ही लोक सर्वात पहिल्यांदा इथं धावतात. या सगळ्यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. परंतु ही असुरक्षा आहे ती सगळ्या कोकणवासियांच्या मनावर कायमस्वरूपी कोरली जाणार आहे. आणि हा करूळ घाट हा एकमेव मला वाटतं उदाहरण असेल या सिंधुदुर्गातलं. धन्यवाद. धन्यवाद रुपेशजी. आपल्यासोबत आणि जीवरक्षक टीमचे देखील पदाधिकारी आहेत. काय सांगाल, वाटतंय सेफ घाट? नाही. नमस्कार. संबंधित यंत्रणे किंवा ठेकेदार यांनी खरोखर खूप निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आता आपल्याला पाहायला मिळतंय. जर समजा हा 2-2 दिवस 3-3 दिवस कंटिन्यू पाऊस पडणारा सह्याद्रीचा भाग आहे, इथे पाऊस जोरदार होणारच, तरी पण हा घाट मार्ग कंटिन्यू कोसळतोय, किरकोळ कोसळतोय, मोठ्या प्रमाणात कोसळतोय. आणखी घाट बंद ठेवतात, 3-3, 4-4 दिवस ते बंद ठेवतात. त्याच्यामुळे आमचं खूप नुकसान होतं. आम्हाला कुठे जर बाजाराला जर जायचं असेल तर वाहनं मिळत नाही, काय नाही. आम्ही प्रत्येकाच्या काही गाड्या नाहीत किंवा सोमो नाहीत किंवा ट्रॅव्हलिंग नाहीत. मग ती माणसं बाजाराला कशी जाणार? काही लोकांना खूप याचा त्रास होतो. आणि जर असाच घाट जर कोसळत राहिलं तर खूप निकृष्ट दर्जाचं काम आहे. आणि संबंधित अधिकाऱ्यांनी यांची खोल चौकशी करावी आणि घाट आमचा पूर्ण पूर्वी जसा होता तसा आमचा घाट त्यांनी करून द्यावा, हीच विनंती आमची. दोन्ही आपण पाहिलं तर या प्रतिक्रिया ह्या इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या होत्या. इथले ज्या दरेपर्यंत राहिलेली ही मंडळी आहे या मंडळींच्या होत्या. आपण पाहिलं तर घाट किती सुरक्षित आहे किंवा घाट किती सेफ आहे याचं उत्तर ह्या मंडळींनीच आपल्याला दिलेलं आहे. अर्थात आता आपण या सगळ्याबाबत चर्चा केली, पण जर या दुर्घटना टाळायच्या असतील, दरडींचं कमी कोसळणं टाळायचं असेल तर नेमक्या काय शाश्वत उपाययोजना करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? नक्कीच जर पाहिलं तर दरडी कोसळणं हे थांबणं शक्यच नाही. कारण आपण जर बघितलं तर घाटमार्गाने घाटात केलेलं जे काम आहे त्यामुळे डोंगर तोडून किंवा डोंगर कापून केलेलं काम आहे, त्यामुळे दरडी हा कोसळत राहणार. मात्र त्यावरती उपाययोजना ज्या आहेत, ज्या आता शासनाचे डोळे उघडलेले आहेत, की आता आपण पाहिलं तर घाटमार्गात आता जाळी मारण्याचे देखील काही ठिकाणी कामं चालू आहे. ते सुरुवातीला होणं म्हणजे पावसाच्या अगोदर होणं गरजेचं होतं. त्यामुळे दरडींचा जो धोका आहे तो काही प्रमाणात टळला असता. त्याचबरोबर
जो या घाटमार्गात म्हणजे पावसाचं प्रमाण आहे मोठ्या प्रमाणावर असतं. म्हणजे सरासरी जर आपण पाऊस वैभववाडी तालुक्याच्या पावसाची जर नोंद केली तर त्याच्यात सर्वाधिक पाऊस हा घाटमार्गात पडतो आणि गगनबावड्यामध्ये पडतो आणि त्याचा परिणाम हा घाटावरती होत असतो. त्यामुळे घाटात ज्यावेळी पाऊस पडतो त्याचं जे पाण्याचं आहे तिथं पाण्याचा योग्य निचरा होणं हे तितकंच महत्वाचं आहे. त्यासाठी जी गटर आहेत किंवा ड्रेनेजची सिस्टीम आहे ती सिस्टीम मजबूत असणं गरजेचं आहे. ते जर मजबूतीकरण जर नसेल तर जे पाणी आहे पावसाचं पाणी आहे ते पाणी कुठेतरी या रस्त्यामध्ये किंवा या दरडींमध्ये हे होऊन जिरून त्याचा तो भाग जो आहे ते कोसळण्याचे किंवा ते पडण्याचं जे प्रकार आहेत ते होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर घाटातले जे संरक्षण भिंती आहेत त्या संरक्षण भिंती मजबूत असणं गरजेचं आहे. त्या तकलादून असाव्यात. त्याचं जर मजबूतीकरण योग्य पद्धतीने झालं तर घाट जो आहे तो वाहतुकीसाठी अधिक सेफ आणि सुरक्षित राहील. धन्यवाद श्रीधरजी, आपण दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल आणि केलेल्या ग्राउंड रिपोर्टसाठी. आता आपण पाहिलं आपले जे सहकारी होते सह्याद्री जीवरक्षक दलाचे जे हेमंत पाटील त्याच्याबरोबर रुपेश वारंग हे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे. या निमित्तानं त्यांचेही मनपूर्वक आभार. आणि आपण थेट ग्राउंड रिपोर्ट केलात तिथून आपल्याला महत्त्वाची माहिती दिली याबद्दल आपले मनपूर्वक आभार. याबद्दल आपण अधिकाधिक चर्चा करणार आहोत आणि हा घाट सुरक्षित असणं आणि त्याचबरोबर इथल्या प्रवाशांना धोका निर्माण न होता हा घाट सुरळीत होणं फार गरजेचं आहे आणि त्याची काळजी या पुढील काळात प्रशासन घेईल याची आपण अपेक्षा बाळगूया. पण एकंदरीत जर आपण चर्चा पाहिली आणि त्यातून मिळालेली जी माहिती अशी होती जी आपल्याला सह्याद्री जीवरक्षक दलाच्या वतीनं देण्यात आलेली होती ती म्हणजे भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास न करता झालेलं काम आणि त्याचबरोबर चुकीची डोंगर कापणी जी आहे त्यामुळे हा करूळ घाट आत्ता तरी प्रवासासाठी त्या दृष्टीनं जर आपण विचार केला गेला तर तो असुरक्षितच असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसतंय. मात्र याबाबत प्रशासनानं अधिक अभ्यास करून त्याबाबतची अधिक माहिती घेऊन यावर सुरक्षित हा घाट प्रवासासाठी कसा करता येईल यासाठी काम करणं गरजेचं आहे. आता आपण इथंच थांबतोय. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह. धन्यवाद.